या भाजीचा खमंग वास पूर्ण घरात पसरला होता आणि खायला सुद्धा तेवढीच चविष्ट ही भाजी होती. ही भाजी फक्त आसाममध्ये मिळते आणि ही पेरूसारखी दिसणारी भाजी आहे. याला चायोटे असं म्हणलं जातं. आसाममध्ये स्पेशली ही भाजी खाल्ली जाते. आपल्या महाराष्ट्रामध्ये ही भेटत नाही. मला वाटलेलं सुरुवातीला की ह्या एवढ्याशा भाजीचा एकदम थोडीशी भाजी बनवून जाईल किंवा बटाट्यासारखी वगैरे चव असेल याची, पण नाही, याची चव वेगळीच होती. खूप छान अशी चव लागली याची. या भाजीचे सालं खूप जाड असतात, तर ते काही केल्या शिजत नाहीत, त्यामुळे त्याला काढून घ्यावं लागतं. मी अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने ही भाजी बनवली. यामध्ये कुठलेच मी मसाले एक्स्ट्रा ॲड केले नाही, ना कांदा, टमाटर. तर आसाममध्ये ही भाजी डाळीसोबत, चिकनसोबत बनवली जाते. हे लोकं याचा एक रस्सा बनवून सूप किंवा झोल म्हणतात त्याला. आजारी व्यक्तींसाठी सुद्धा ही खूप छान मानली जाते. आसामीज लोकंही या भाजीला जास्त करून अगदी साध्या पद्धतीने बनवतात किंवा बॉइल्ड करून पण खातात. या भाजीची चव सॉफ्ट, क्रीमी, लसूण मोहरीच्या तेलासोबत फार छान लागते. मसालेदार न करता सुद्धा चव टिकते, म्हणून आसामी लोक कमी मसाले वापरतात. बऱ्याचदा या भाजीला ते किसून घेतात आणि त्यावरती मीठ, लिंबू आणि त्यांची भुतिया मिरची घालून मस्त एक सलाड टाईप पण खातात. आसाममध्ये लगभग घरोघरी या चायटेचे वेल लावलेले असतात. रासायनिक खतं काही वापरत नाहीत, नैसर्गिक पद्धतीने वाढवतात. त्यामुळे आजारी वगैरे असल्यावरती स्पेशली याचा सूप बनवून ते पितात. प्रेग्नन्सीमध्ये बाळाच्या मेंदूचा विकास चांगला व्हावा म्हणून प्रेग्नंट लेडीला तर स्पेशली ही भाजी खाऊ घातली जाते. स्किनसाठी सुद्धा ती तेवढीच उपयुक्त आहे. आपले शरीर थंड ठेवते आणि पिंपल्स, उष्णतेचा त्रास ज्यांना असेल त्यांचा तो पूर्ण कमी करते. चायोटेचे फळं, पाने, वेल ही आणि बी हे सर्व काही खाण्यायोग्य आहे. एकाच झाडापासून पूर्ण कुटुंबाचं पोषण होतं. म्हणूनच आसाम, मेघालय, नागालँड ही रोजच्या जेवणात वापरली जाणारी भाजी आहे. ते डाळमध्ये टाकून खातात, फिश करीमध्ये टाकून खातात, चिकन करीमध्ये सुद्धा ही भाजी वापरली जाते. नाही काही तर सूप करून पितात, पण त्यांच्या रोजच्या जेवणामध्ये या भाजीचा समावेश होतो. अगदी हे छोटंसं होतं पेरूसारखं. मला वाटलेलं की याची भाजीही खूप थोडी होईल, पण जेव्हा भाजी झाली तेव्हा मला लक्षात आलं की नाही, पूर्ण फॅमिली आरामशीर खाऊ शकते एवढी फक्त एका चोयाटीपासून मी भाजी बनवली. महाराष्ट्रात खाल्लेल्या भाज्या आणि लहानपणीपासून आपण जे खात आलोय ते विसरणं तर नक्कीच शक्य नाही. पण ज्या ठिकाणी आपण राहतोय तिथल्या नवनवीन भाज्यांचा आस्वाद घेणं मला खरंच खूप आवडतं आणि माहिती करून घेणं. जर आपण एखाद्या नवीन ठिकाणी राहतोय आणि तिथल्या कल्चरबद्दल, तिथल्या राहणीमानाबद्दल किंवा खानपानबद्दल आपण माहिती करून घेत नाही तर काहीच उपयोग नाही आपल्याला, जर एवढ्या लांब राहून. आसामचं कल्चर तुम्हा सर्वांना दाखवता दाखवता मी सुद्धा खूप सारं नॉलेज बटवते आहे आणि याचाच मला खूप आनंद वाटतो.